40 नंतर महिलांनी या 12 गोष्टी केल्याच पाहिजेत. 40 नंतर आयुष्य संपत नाही, तर ते खऱ्या अर्थाने आयुष्य सुरू होतं. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खास आहे जो प्रत्येक महिलांनी नक्की पाहावा. जर तुमचे वय 40 जवळ असेल किंवा 40च्या पुढे गेला असेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 40 नंतर महिलांचे आयुष्य बदलतं, शरीर बदलतं, मन बदलतं, नाती बदलतात, इच्छा बदलतात, आवड बदलते. पण दुर्दैवाने महिला स्वतःसाठी बदल करत नाहीत. आज मी तुम्हाला अशा 12 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक महिलांनी माहीतच करून घेतल्या पाहिजेत. पण या 12 गोष्टी केल्या तर 40 नंतरचे आयुष्य आरोग्यदायी, आनंदी, आत्मविश्वासाने भरलेले होऊ शकतं. आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जरी आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा एक छान नक्की करा, जेणेकरून आपल्याला असेच व्हिडिओ बनवायला एक प्रोत्साहन मिळेल. अशाच नवनवीन माहितींसाठी जी प्रत्येक स्त्रीला, गृहिणीला उपयोगी पडेल. कारण आपला हा चॅनल प्रत्येक स्त्रीसाठी आहे, प्रत्येक महिलांसाठी आहे, मोटिवेशन करण्यासाठी आहे. जिला मोटिवेशनची, सपोर्टची गरज आहे त्यांना आपल्या चॅनल, आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचे वय काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पाहू त्या 12 गोष्टी. नंबर 1, 40 नंतर स्वतःला शेवटी ठेवणं थांबवा. 40 पर्यंत महिला काय करते? मुलं, नवरा, सासू, सासरे, घर, नोकरी, इतर नाती यासाठी आपला वेळ देते. पण स्वतःसाठी वेळ देतच नाही. 40 नंतर सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे मी माझे नंतर बघेन हे वाक्य. आता नंतर नाही, आता लगेच, या क्षणी. तुम्हाला काय हवंय, काय वाटते, काय होतंय, काय करायचे, कुठे जायचे हे अगोदर पहा. दररोज किमान 30 मिनिटे तरी चाला. फक्त स्वतःसाठी ठेवा ते 30 मिनिटं. हा स्वार्थ नाही, तर ती तुम्हाला तुमची गरज, तुमच्या शरीराला ती गरज आहे. कारण हाच तो काळ आहे ज्यातून तुम्ही सर्व जबाबदारीतून हळूहळू मोकळे होत असता. नंबर 2, शरीर बदलते, मन बदलते, तर त्याला विरोध नको. तर समजून घ्या, 40 नंतर शरीरात बदल होत असतात. मग यामुळे मेटाबॉलिझम कमी होतं, वजन पटकन वाढतं, पोटाची चरबी वाढते, हाडे कमजोर होतात, हार्मोनल बदल होतात. पण बहुतेक महिला म्हणतात मी तर पूर्वीसारखीच खाते पिते. पण लक्षात घ्या, पूर्वीसारखं शरीर राहतच नाही. 40 नंतर हलका आहार, घरचं जेवण, साखर कमी, तेलकट, व्यायाम हे औषधासारखंच तर आहे ना. त्यामुळे जो बदल होतोय तो स्वीकारा. नंबर 3, चालणं म्हणजे औषध आहे. प्रत्येकाला जिमला जाणं जमेलच असे नाही. प्रत्येक महिलेला ती सुविधा असेलच असे नाही. पण चालणं तर सर्वांनाच जमेल ना. मग रोज किमान 30 मिनिटे तरी चाला. त्यामुळे हार्ट, आपले हृदय सुरक्षित राहते, साखर कंट्रोलमध्ये राहते, डिप्रेशन असेल तर ते सुद्धा कमी होते. जर तुमचे वय 40 जवळ असेल की 40 नंतर पुढे गेलेलं असेल तरी देखील तुमचं वजन वाढत असतं, उत्साह तुमचा कमी होत असतो. तर या चालण्यामुळे तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात राहील आणि उत्साह देखील तुमचा हळूहळू वाढायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे 40 नंतर चालणं थांबवलं तर तुमचे दवाखाने चालू राहतात, मग ती मागेच लागतात. तर निवड तुमची आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट नक्की फॉलो करायची की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. नंबर 4, हार्मोनल बदल. 40 नंतर महिलांमध्ये चिडचिड, थकवा, राग, झोप न लागणे, गरम झटके येणे, मासिक पाळी अनियमित येणे या गोष्टी जाणवतात. हे आजार नाही आहेत, तर हे नैसर्गिक बदल आहेत. पण तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर ते नक्कीच आजार बनतात. त्यामुळे डॉक्टरांशी बोला, तपासणी करा, लाज बाळगू नका, उपचार घ्या. नंबर 5, हाडे. 40 नंतर शरीरातील हाडांमधील कॅल्शियम कमी होते. त्याचा परिणाम म्हणजे पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी. मग यापुढे आपण जर दुर्लक्ष केलं तर उद्या त्याचा त्रास नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल केला पाहिजे. तर त्या आहारामध्ये काही गोष्टी आपण समावेश केला पाहिजे. त्यामध्ये आपण दूध, ताक, डाळी, त्याचबरोबर कोवळा सूर्यप्रकाश, हलका व्यायाम हे सर्वच आपण 40 नंतर आपण हळूहळू केलं पाहिजे. हे आपल्या वयाला अनिवार्यच आहे. नंबर 6, मन मजबूत नसेल तर शरीर साथ देत नाही. त्याच्यामुळे 40 नंतर महिला मानसिकदृष्ट्या एकटे पडतात, मुलं मोठी होतात, नवऱ्याचे लक्ष थोडं कमी होतं, घरात कदर राहत नाही, कोणाला गरज पडत नाही, गरज होत नाही, राहत नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही आई आहात, पत्नी आहात, पण सर्वात आधी एक स्त्री आहात.
स्वतःचा छंद जोपासा, लोकांशी बोला, मन आनंदी करा, हलकं करा आणि त्याचबरोबर आपलं शरीरसुद्धा जपा. मन आनंदी असेल तर शरीर आपोआप साथ देतं. नंबर 7, झोप. झोप ही गोष्ट गरजेची आहे. 40 नंतर झोप कमी झाली तर काही आजार येतात. त्यामध्ये BP, शुगर, वजन, ताणतणाव, विस्मरण या गोष्टी येतात. मग रोज 7 तास तरी झोपा. झोपण्याआधी मोबाईल बंद ठेवा. किमान अर्धा तास तरी आपल्या बाजूने आपल्यासमोरून मोबाईल लांब ठेवा. उशिरा चहा, कॉफी घेणे टाळा. म्हणजे झोप तुम्हाला नक्की लागेल, छान लागेल. झोप म्हणजे मनाला व शरीराला आराम देणारे एक नैसर्गिक औषधच आहे. नंबर 8, नात्यांमध्ये मर्यादा ठेवा. 40 नंतर महिला थकते, कारण ती कधी नाही म्हणतच नाही. प्रत्येक वेळी समजून घेते, प्रत्येक वेळी माफ करते, सहन करते. पण जरा आता हे थांबवा. स्वतःसाठी सीमा राखा. कारण जर मर्यादाच नाही ठेवल्या तर त्याचा तुम्हालाच त्रास होणार आहे आणि तुम्हाला 40 नंतर हा त्रास खूप त्रासदायक ठरू शकतो. कारण तुम्ही सहन करण्याची शक्ती गमावलेली असते किंवा सहन करण्याची शक्ती तुमची संपलेली असते. आनंदी महिला घर आनंदी ठेवत असते, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला पहिले आनंदी ठेवा. नंबर 9, आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. 40 नंतर अचानक जाणवतं पैसा हातात नाही, अवलंबून राहावं लागते. जरी थोडी बचत असली तरी छोटंसं का होईना काम शोधा. त्यामुळे तुम्हाला स्वतःचे पैसे मिळतात, आत्मविश्वास वाढतो, त्याचा वेळसुद्धा तुमचा सहज निघून जातो, एकटेपणा जाणवत नाही. त्यामुळे 40 नंतर ही गोष्ट खूप गरजेची आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करा. नंबर 10, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही 40 नंतर बदलत आहात हे तुम्हाला जाणवते, पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःचा विचार करत नाही, स्वतःवर प्रेम करत नाही. त्याच्यामुळे अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका. कधीतरी आरशात पाहून बोला, मी सुंदर आहे, मी सक्षम आहे, मी महत्त्वाची आहे, मी आनंदी आहे. कारण 40 नंतर तुम्ही संपत नाही तर तुम्ही परिपक्व होता. नंबर 11, मैत्रिणींशी गप्पा मारा. 40 नंतर तुम्ही तुमच्या बऱ्याच जबाबदारीतून हळूहळू निष्ठत असता. मुलं मोठी होतात, मग जवळ फारसं कोण बोलायला राहत नाही, गप्पा गोष्टी करायला राहत नाही. मुलं त्यांच्या लाईफमध्ये बिझी असतात. मग अशावेळी मैत्रिणींशी बोलून मन हलकं होतं, छान वाटतं. त्याच्यामुळे मैत्रिणींशी गप्पा मारा, मैत्रिणी नक्की तयार करा. नंबर 12, स्वतःला आधार द्या. 40 नंतर तुम्ही स्वतःलाच आधार देण्याचा प्रयत्न करा. कारण यावेळी तुमच्याकडे पाहणारे कोण जास्त उरत नाही. मग अशावेळी पॉझिटिव्ह राहा, स्वतःमध्ये आनंदी राहा आणि आनंदी राहण्याचा मार्ग शोधा. 40 नंतरचं आयुष्य मावळलेला सूर्य नसतो, तर ती एक पुन्हा होणारी पहाट असते, जिथून तुम्हाला पुन्हा नव्याने उभं राहायचं असतं, मनाने आणि इच्छेने. त्यामुळे लक्षात ठेवा या 12 गोष्टी. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आत्ता कुठल्या छान सिच्युएशनमध्ये आहात, तुमचे वय काय आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि अशा अनेक कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ शेअर देखील करा, कारण या व्हिडिओमुळे बऱ्याच जणांना फायदा नक्की होणार आहे. कारण 40 नंतरचं आयुष्य संपत नाही, तर ते खऱ्या अर्थाने सुरू होत असतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि सर्वांनी याचा विचार नक्की करा, जेणेकरून आपण आपले आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंददायी बनवू. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत, नवीन विषयासोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.